नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा, आपण वजाबाकी हा चॅप्टर बघतोय। वजाबाकीचे आपण 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। त्याच्यामध्ये भाग आपण प्रकार 8 पर्यंत आपण बघितले आहे। आता आपण बघूया प्रकार 9। आता बघा, प्रकार 9 मध्ये काय म्हटलं बघा, प्रकार 9 आहे आणि प्रश्न कुठं आला आहे, बुलढाणा पोलीस भरती 2016 मध्ये। आता काय म्हटलं आपल्याला, शॉप आहे वजा होप आहे आणि उत्तर दिलं आपल्याला 1111। जर एच म्हणजे 5 असेल तर आपल्याला विचारलं आहे ई म्हणजे किती असेल। आता असा प्रश्न जर आला तर काय करायचं आहे, सरळ सरळ फक्त मांडणी करायची आहे। हे काय आहे, शॉप, हे शॉप आहे आणि नंतर काय आहे, होप, हो, आणि यांचं काय म्हटलं आपल्याला, वजाबाकी म्हटलं आहे आणि उत्तर काय दिलं, 1 1 1 आणि 1। तर मग जर उत्तर तुम्हाला 1 1 दिलं असेल तर करायचं आहे काय, फक्त एवढं करायचं आहे। आपल्याला एच दिलं आहे ना, एच म्हणजे किती दिलं आपल्याला, 5। तर तुम्ही शोधा एच कुठं आहे सर, एच इथं आहे। एचला आपण जर 5 मानलं तर 5मधून आपण काय वजा करणार, म्हणजे उत्तरामध्ये 1 येईल। तर सर 5मधून आपण 4 वजा करणार, हे 4 वजा करणार म्हणजे उत्तर काय येईल, 1। म्हणजे ओ म्हणजे काय झालं सर, मग ओ म्हणजे 4 झालं ना, मग ठीक आहे, ओ म्हणजे मग आपण 4 म्हणू। आता ह्या 4मधून आपण काय वजा करणार म्हणजे उत्तर 1 येईल। तर सर 3, मग हे आपण याला पीला आपण मानलं 3। मग आता पी 3 असेल तर हे पी 3 आहे, मग 3मधून आपण काय वजा करणार की उत्तरामध्ये 1 येईल। आता सर 3मधून आपण 2 वजा केलं तर उत्तरामध्ये 1 येतं, मग हे ई काय असेल, मग 2। मग आपल्याला विचारलं आहे काय, ईज विचारलं आहे ना, ई आला आपलं काय तर 2, म्हणजे ई बरोबर असेल मग आपलं 2। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला काही विचारू शकतं, ई विचारू शकतं, ई म्हणजे 2 आहे, ओ म्हणजे मग आता 4 आहे, पी म्हणजे 3 आहे, एस म्हणजे काय असेल तर मग हा 5 आहे ना, एच म्हणजे 5 आहे, एच म्हणजे 5 आहे, तर याच्यातून आपण काय वजा करावे म्हणजे उत्तरमध्ये 1 येईल। म्हणजे एस म्हणजे काय असेल, मग 6मधून 5 वजा केले तर उत्तर 1 येईल। म्हणजे आता तुम्हाला काही विचारू द्या, एस विचारू द्या, ओ विचारू द्या, पी विचारू द्या, ई विचारू द्या, तुम्ही ते उत्तर सांगू शकता। आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं होतं, ई विचारलं होतं। ई म्हणजे काय निघालं, ई म्हणजे 2, ई म्हणजे आपलं उत्तर असेल 4 नंबर। अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता। गणित काही अवघड नाही, गणितामध्ये फक्त समजून घ्या कन्सेप्ट काय आहे। एकदा कन्सेप्ट कळाली तर गणित तुम्हाला कळतो। जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण की त्या विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा हो। प्रश्न बघा काय आहे, तोच प्रश्न आहे, शॉप आहे, नंतर काय आहे, होप आहे, होप वजा, आता वजा उत्तर काय आहे, 1 1 1 आणि 1 दिलं आहे आपल्याला विचारलं आहे काय तर ओ विचारलं आहे। मगाच्या गणितामध्ये काय विचारलं होतं आपल्याला, ई विचारलं। आता याच्यात काय आहे, एच म्हणजे 5 आहे सर, तेच आहे, एच म्हणजे 5। आता 5मधून मी काय वजा करणार म्हणजे उत्तरामध्ये 1 येईल, तर 5मधून मी सर 4 वजा करणार म्हणजे उत्तरामध्ये 1 येईल, ठीक आहे। आता ओ 4 आहे ना, मग आता आपल्याला काय विचारलं आहे, ओज विचारलं आहे, म्हणजे ओ काय आहे मग 4, ऑप्शन क्रमांक 4। आता पुढे बाकी तुम्हाला करायची गरज पडत नाही ना, जर तुम्ही पुढे आता तुम्हाला ओज विचारलं, ओ निघालं आपल्याला, बस इथे उत्तर करा, चला पुढे टिक करायची गरज नाही। ओ म्हणजे आता बघा आपण इथे सॉल्व करू, ओ म्हणजे 4 असेल तर पी म्हणजे काय असेल, मग 3 म्हणजे 1 येईल। मग आता पी म्हणजे 3 आहे, हे 2, मग एच म्हणजे 5 आहे, एस म्हणजे मग किती 6। अशा प्रकारे तुम्ही कशाचंही सॉल्व करू शकता। इथं आपल्याला विचारलं आहे ओचं आहे 4, तर उत्तर असेल तुमचं ऑप्शन क्रमांक 4। अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व केलं असतं, काही अवघड नाही, सोपं आहे। फक्त एकदा कन्सेप्ट समजून घ्या व्यवस्थित, कन्सेप्ट समजलं की मग उत्तर निघतंच। आता बघा काय आहे, शॉप आहे आणि काय आहे, होप आहे, वजा आहे, काय उत्तर 1 1 1 आणि 1 दिलं आहे। आता सांगा आपल्याला काय विचारलं आहे, एच म्हणजे किती आता 6 आहे, तर एच म्हणजे सर 6, मग हे ओ म्हणजे काय असेल 5, मग त्या दिवस 1 येईल ना 5। मग आपल्याला काय विचारलं आहे, ई विचारलं आहे ना, मग आता ओ म्हणजे 5 आहे, तर मग पी
आता या 5मधून काय वजा करणार की 1 येईल सर, 4 वजा करा म्हणजे 1 येईल, म्हणजे पी काय आला आता 4 आला. मग हे पी म्हणजे 4 असेल तर 4मधून काय वजा करणार की उत्तर 1 येईल, तर 3 वजा करावं लागेल सर. मग आपल्याला काय विचारलं ई, मग ई भेटलं ना सर. ई म्हणजे काय आहे सर, मग ई म्हणजे आहे सर 3 आहे असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे ई आहे मग 3. अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही, वजाबाकीचं आहे, फक्त शब्द दिले आहे आणि त्याला फक्त व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे, चल. चला आता हा प्रकार बघा मित्रांनो. आता प्रकार नंबर 10. आता प्रश्न कुठं आला आहे, बीड पोलीस भरती 2014मध्ये. आता बघा काय विचारलं आपल्याला, एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी किती उरतं, तर 7 उरतं. तर ती संख्या कोणती आपल्याला विचारलं. आता एक संख्या आहे, त्या संख्येतून 8 हा अंक 9 वेळेस वजा केला म्हणजे काय आहे. सपोज आता बघा हे गणित कसं आहे तुम्हाला सांगतो. हा गणित असा आहे, इथे एक संख्या आहे, याच्यातून 8ने त्या संख्येला भागायचं आहे, 9 वेळेस वजा करायचं आहे म्हणजे हे 9, आणि बाकी किती उरतं आहे, तर बाकी उरतं आहे सर 7. हा गणित असा आहे. म्हणजे ही संख्या एक संख्या जी की इथे आहे ती माहिती नाही, 8ने त्याला भागले म्हणजे त्याला 9 वेळेस वजा केलं आहे, मग त्याचा 9 भागाकारी, 9 वेळेस वजा केला म्हणजे 9 भागाकार येतं ना. हां, आणि बाकी किती उरतं आहे, तर बाकी उरतं आहे 7. मग तेच आहे. आता आपण ही संख्या आपल्याला काढायची आहे, तर आपण भागाकारामध्ये एक कन्सेप्ट तुम्हाला समजतं. तर या दोन्ही संख्यांचा जर आपण गुणाकार केला 9 आणि 8चा, 8 9 किती, तर सर 72, आणि हे उरले किती, तर बाकी 7 आहे ना, तर हे 7 याच्यामध्ये फक्त ॲड करायचे आहेत. 2 आणि 7 किती, 9 आणि 7 7, म्हणजे ती संख्या कोणती आहे सर मग, तर ती संख्या आहे सर 79. ऑप्शन क्रमांक 1. फक्त हे कन्सेप्ट काय आहे हे तुम्हाला जर समजलं, ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार फक्त हे हा डायग्राम जर तुम्हाला मांडता आलं तर गणित तुम्हाला सोपं आहे. नाहीतर मग कशाचं काय करायचं याच्यातून 8 हे तुम्हाला समजत नाही. तर त्याच्यासाठी हे व्यवस्थित लक्षात ठेवा, ही संख्या आहे, इथे संख्या ती काढायची आहे. म्हणजे काय करा, या स्वरूपात तुम्हाला मांडावं लागेल, आणि या स्वरूपात मांडलं ह्या दोघांचा करायचा गुणाकार किती 72 आलं, आणि त्याच्यामध्ये हे 7 बाकी उरले होते, हे ॲड करून टाकले त्याच्यात, मग त्यावेळेस ती संख्या असेल ना. आता सपोज हे बघा, आता हे 79 आलं आहे. आता याला आपण 8ने भागू. आता बरोबर उत्तर येतं आहे का बघा तुम्ही, काय आहे 8 9 किती 72, बघा 72. आता 9मधून 2 गेले किती 7, 7मधून 7 गेले 0, आलं का. उरले किती 7, काय होतं बाकी 7 होतं, 9 आणि 8, हे 9 आणि 8 आलं. म्हणजे तसंच आहे, फक्त आपल्याला ती मधली संख्या काढायची होती, तर मधली संख्या आपल्याला काढायची आहे. म्हणजे पेपर सेटर तुम्हाला साधा साधा गुणाकार देत नाही. पेपर सेटर तुम्हाला असं जर दिलं असतं, हे भागीला 8, हे भागाकार कोणाला येतं ना. मग पेपर सेटर काय करतो, इथलाच अंक गायब करतो, हा इथला अंक देतो, म्हणजे हा अंक दिलो आहे आणि हा पण अंक दिला आहे, इथला अंक काढायचा म्हणजे हाच गायब केला. म्हणजे पेपर सेटर काही हा पण अंक गायब करू शकतो, इथं काय असेल हा पण काही करू शकतो पेपर सेटर. तर त्याच्यासाठी ही कन्सेप्ट तुम्हाला काही जर केलं, तुम्हाला पेपर सेटर कधी 1 2 3 हे 4 आहेत ना, याच्यामधले तुम्हाला पेपर सेटर 3 अंक देतो, 1 अंक तुम्हाला काढायला लावतो. ठीक आहे, तर ही कन्सेप्ट अशीच आहे. आपल्याला इथली संख्या कोर कन्सेप्टच काढायची होती, तर ती निघाली. ते कसं काढलं हे तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे, जर व्हिडिओ तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, चला आता बघा प्रकार आपण 10 बघतोय आणि वजाबाकीचा प्रकार 10 बघतोय. काय आहे, एका संख्येतून 6 अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी किती उरतंय, तर 3 उरतंय. तर ती संख्या कोणती, तेच सर तीच कन्सेप्ट आपली. 6 भागीला असेल, इथली संख्या आपल्याला काढायची आहे, पण 9 वेळेस वजा केले तर हे 9 वेळेस वजा, तर बाकी किती उरते, तर हे बाकी सर 3 उरते. चला मग आता काय करायचं आपल्याला, मग तेच म्हटलं ना, ह्या दोघांचा ही संख्या जर आपल्याला काढायची असेल, ह्या दोघांचा करा गुणाकार. 9 54,
54 आणि 3 किती 54 आणि हे 3 अधिक बाकी उरले 3 अधिक टाकून द्या किती होतात तर सर 57 आहे असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. काहीच अवघड नाही. फक्त काय करायचं आहे यांचं फक्त ही संख्या फक्त तुम्हाला हे मांडता आलं पाहिजे. हे जर तुम्हाला व्यवस्थित मांडता आलं तर हे गणित एकदम सोपं आहे. गणितामध्ये काही कोर कन्सेप्ट नाही आहे. ठीक आहे. फक्त एवढं तुम्हाला हे मांडणं महत्त्वाचं आहे. जर हे मांडता आलं नाही तर काय आहे मग काय अवघडच. म्हणजे हे सपोज वजा केले ना म्हणजे हे अंक 9 वेळा वजा केले म्हणजे हा गणित आपला असा होईल ना 57 आहे भागीला 6 6 नम हे 54 म्हणजे 6 या संख्येतून 6 9 वेळेस वजा करतोय ना आपण हे वजाबाकी चिन्ह म्हणजे उरते किती 3. म्हणजे त्यांनी ही संख्या काढली आणि ही ऑलरेडी आपल्याला 9 दिलं आहे. मग 9 वरती ठेवायचा हे 6 म्हणजे आणि या संख्येला काय म्हणतात या संख्येला काय म्हणतात या संख्येला काय म्हणतात या संख्येला काय म्हणतात हे सर्व तुम्हाला भागाकारामध्ये कन्सेप्ट क्लिअर तुमची करतो मी. ठीक आहे. चला समजतंय. हां चला चला आता बघा काय आहे तीच कन्सेप्ट आहे. काय आहे एका संख्येतून 8 अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी किती उरते 4. तर ती संख्या कोणती. मग काय करायचं आहे तेच आहे आपलं. हे 8 लिहायचे 9 वेळेस वजा म्हणजे हे 9 वरती लिहायचे भागाकार. इथली संख्या आपल्याला विचारली आहे बाकी किती उरते तर 4. आता बस काढायचं आहे. मग काय करायचं आहे तर काय करायचं आहे इथे फक्त गुणाकार टाका. 9 8 72 आणि याच्यामध्ये हे 4 अधिक करून टाका. हे 4 2 आणि 4 किती 6 आणि हे 7 म्हणजे तुमचं उत्तर काय असेल मग 76. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही. गणित सोपं आहे. फक्त गणित समजून घेणं आहे. तुम्हाला जर गणित एकदा कळालं गणितामध्ये कन्सेप्ट काय आहे ती जर कळाली तर गणित तुम्हाला कळतो. ठीक आहे. चला बघा आता प्रकार नंबर बघा प्रकार नंबर 11. आता आपण प्रकार 10 बघितले आत्तापर्यंत. आता प्रकार आहे 11. हा ॲडव्हान्समध्ये प्रकार असेल. बा काय आहे अकोला पोलीस भरती 2023 आलेला प्रश्न आहे. काय आहे एका संख्येच्या 4 पटीमधून 3 वजा केली असता वजाबाकी किती येते 45 येते. वजाबाकी म्हटलं ना 45 येते तर ती संख्या कोणती. आता बघा काय करायचं आहे याच्यामध्ये. आता असे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतात आणि असे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणं गरजेचं आहे. तर काय करायचं आहे पहिले हे मांडणी करा. ही शाब्दिक आहे काही याच्यात पहिले फक्त मांडणी करा. एका संख्येतून म्हणजे आपण एक संख्या x म्हणू शकतो. हां एका संख्येतून 4 आहे तर 4च्या काय असेल तर 4च्या जागेवर असेल गुणाकार. 4ची असं काही शब्द आला तर ते टाकायचा आहे गुणाकार. 4 5 पटीमधून किती आहे तर 3 वजा करा. उत्तर काय येतं वजाबाकी येतं 45. असाच प्रश्न आहे ना. एका संख्येमधून 4 5 पटीमधून 3 हे बघा वजा 3 वजा केले असता वजाबाकी किती येते आपली तर 45 येते. हे 45 तर ती संख्या कोणती म्हणजे ही x आपल्याला काढायची आहे. चला मग ठीक आहे x आपल्याला काढायचं आहे. तर काय करणार आपण पहिले आपण काय करणार पहिले आपण वजाबाकी याच्यामध्ये पहिले सोडवणार आपण गुणाकार. तर गुणाकार काय असेल याच्या खाली समजा 1 आहे तर मग काय असेल 4x म्हणजे हे 4x 5 वजा 3 हे जसंच्या तसं. आता आपण काय करणार आपल्याला x काढायचा आहे ना. तर x आपल्याला काढायचा आहे तर आपण काय करणार हा वजा चिन्ह आहे ना हा तिकडे जाईल. हा वजा चिन्ह आहे तिकडे हा होऊन तिकडे काय होऊन जाईल अधिक होऊन जाईल. हे मी तुम्हाला सांगितलं आहे की चिन्ह नियम सांगितलं आहे ना तुम्हाला मी. इकडे जर वजा असेल इकडे काय होऊन जाईल अधिक. इकडे अधिक असेल तिकडे वजा होऊन जाईल. इकडे गुणाकार असेल तिकडे भागाकार होऊन जाईल आणि तिकडे भागाकार असेल तर तिकडे गुणाकार होऊन जाईल. मग हे तुम्हाला सांगितलं. मग आता इथे वजा आहे तर तिकडे जाऊन काय होऊन ते अधिक होईल. म्हणजे 4x भागिले 5 बरोबर 45 मध्ये 3 टाकले म्हणजे किती होऊन जाईल ते 48. आता 48 झाले ना ते. हां आता 48 होऊन जाईल म्हणजे 48. मग आता 4x हे 5 आहे आणि मग हे काय आहे मग 48 म्हणजे हेच फक्त मी ॲड केलं आहे बाकी काही केलं नाही. आता पुढे काय असेल मग ते आता पुढे गणित असं असेल. आता
हे काय राहिलं आहे, इकडे काय भागाकार आहे ना, मग इकडे काय असेल, इकडे पण याच्या खाली एक आहे ना, मग हा भागाकाराचा तिकडे जाऊन काय होईल, गुणाकार होईल. मग सरळ सरळ हा एक्स आपल्याला काढायचा आहे, एक्स बरोबर 4 जसे 5 आहे हा तिकडे जाऊन काय होईल, गुणाकार होईल. गुणाकारामध्ये काय होईल, मग हा उलटसुलट होईल. म्हणजे उलटसुलट काय, हा 1/48 झाला. म्हणजे हे 48 वरती 1 कसं आलं सर, तर याच्या खाली 1 लपलेला असतो, याच्या खाली 1 कोणतीही संख्या असो, सपोज ही संख्या आहे 48, तर याच्या खाली 1 लपलेला आहे. समजा ही 40 आहे, 40च्या खाली 1 लपलेला आहे, ते आपण लिहत नाही. ही 50 आहे, 50च्या खाली 1 लपलेला आहे, ते आपण लिहत नाही, बरोबर. आणि याच्या पुढे कोणतं चिन्ह जर म्हटलं तर चिन्ह लपलेलं आहे अधिकचं, म्हणजे याच्या पुढे अधिकचं आहे, याच्या पुढे अधिकचं आहे, याच्या पुढे अधिकचं आहे. म्हणजे कोणत्याही संख्येच्या, ही संख्या जर असेल समजा ही 40 आहे, तर 40च्या खाली 1 हा अंक लपलेला असतो आणि याच्या पुढे अधिकचं चिन्ह लपलेलं असतं, ते आपण लिहत नाही. म्हणून इथे एक आहे, फक्त यांची उलटसुलट केलं आहे. म्हणजे चिन्ह भागाकार होतं ना, इकडे भागाकार आहे तिकडे होऊन काय गुणाकार, तर गुणाकार झाला तर ह्या चिन्हाचे होते उलटसुलट. मग आता फक्त त्याला काय करायचं आहे, कटछाट करायचं आहे. 4 1 4, 4 1 4 आणि 4 2 8. आता आपल्याकडे काय राहिलं आहे, एक्स बरोबर 5 गुणिला 12, 12 पंच 60. मग आपल्याला एक्स बरोबर काय भेटलं आहे, तर एक्स बरोबर आपल्याला भेटलं आहे 60. म्हणजे ती संख्या किती आहे मग सर, तर एका संख्येत ही, तर ती संख्या किती आहे सर आपली 60. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग ऑप्शन क्रमांक 3. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे तुम्ही प्रश्न सॉल्व करू शकता. प्रश्न काय नाही, फक्त मी तुम्हाला स्टेप जास्ती करून दिले. फक्त व्यवस्थित याला अभ्यासा आणि ही व्यवस्थित नोट्स बनवा, म्हणजे तुम्हाला हा गणित एकदम सोपा आहे. आणि असे गणित जर तुम्हाला आले तर परीक्षेत तुम्ही विद्यार्थ्यांचे 1 पाऊल पुढे असता, नाहीतर मग 1 पाऊल विद्यार्थ्यांच्या मागे आणि तुमचा रिझल्ट येत नाही. असे प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना येत असेल, असे प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना सॉल्व होतात, म्हणजे हा एकदम ॲडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे असं मी मानतो. ॲडव्हान्स लेवलचा प्रश्न तुम्हाला जर आले तर हे प्रश्न तुम्ही टॅकल जर केलं तर या प्रश्नामध्ये तुमचा 1 मार्क विद्यार्थ्यांच्या तुम्हाला पुढे नेतो आणि हाच 1 मार्क तुमचा रिझल्ट डिसाईड करतो. असे प्रश्न जर आले तर तुमचा रिझल्ट येणं कन्फर्म आहे, म्हणजे तुमचा अभ्यास चांगला झाला आहे हा याची प्रचिती आहे. ठीक आहे, तर अशा प्रश्नावरती चांगली आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. ठीक आहे, चला बघा काय आहे आता नेक्स्ट उदाहरण बघा. हां, एका संख्येच्या 50% मधून 100 वजा केले तर 100 उरतात, तर ती संख्या कोणती. आता बघा काय आहे याच्यामध्ये, एक संख्या आहे, एक संख्या आहे, त्या संख्येमधून 50% वजा केले, म्हणजे हे टक्के, हे 100, हे टक्के म्हणजे हे 100वर असतात म्हणून हे 100 घेतले आपण. मधून 100 वजा केले तर उरतात किती 100. आता हा असाच गणित आहे, फक्त या गणिताला सॉल्व करायचं आहे. 50 1 50, 50 2 100, म्हणजे आपल्याकडे उरलं काय सर, x अधिक 2, म्हणजे x, आता x केलं ना आणि हे 2 भागिले वजा 100 बरोबर किती तर 100. आता फक्त काय करायचं आहे, आता हा x 2 आहे, हा वजा तिकडे काय होईल अधिक होईल, म्हणजे काय होईल 100 आणि 100 किती होती 200. आता हा काय आहे 2 भागिले आहे ना, मग तिकडे जाऊन काय होईल गुणिला होईल, म्हणजे x बरोबर किती येईल मग 400. मग तुमचं उत्तर आलं x बरोबर 400 आहे ऑप्शनमध्ये. हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. चल ठीक आहे, प्रश्न समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, चला ही कन्सेप्ट व्यवस्थित फक्त समजून घ्या. एकदा तुम्हाला समजलं, आणि हा लेटेस्टमध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि असे प्रश्न तुम्हाला विचारतात, याच्यामध्ये अवघड असं काही नाही, फक्त काय केलं ते समजून घ्या. ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण बघू. बघा आता हा प्रश्न बघा, सांगली पोलीस भरती 2018मध्ये आलेला हा प्रश्न आहे. काय म्हटलं, एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केले तर 50 उरतात, तर ती संख्या कोणती. आता काय आहे, एक संख्या आहे च्या आहे ना, च्या, त्या संख्येतून
50% वजा केले. काय 50% म्हणजे हे 50 वरती लिहिणार आणि खाली लिहिणार आपण 100. तर हे 100 कसे लिहितो सर, तर 100 हे टक्क्यावरती लिहितोय आपण. ठीक आहे. आता 50% मधून किती आहे, तर 50 वजा करणार, उरतात किती, तर सर्व उरतात किती, 50. चला ठीक आहे. फक्त या गणिताला फक्त आता सॉल्व करायचं आहे. आता हा 50 एक 50, 50 दुनी 100, याला भाग दिला ना सरळ सरळ. हां, मग आता एक्स याला करायचा आहे, एक्स अधिक मग 2, मग यांचा गुणाकार केला ना आपण, एक्स अधिक 2 वजा किती आहे 50 बरोबर किती, तर 50. आता एक्स अधिक 2 आहे, ते हे वजा इकडे आहे ना, हा आता तिकडे जाईल, हा 50 तिकडे जाईल, तिकडे काय होईल अधिक होईल. 50 आणि 50 किती होतील मग, तर 50 आणि 50 सर 100. मग आता पुढे बघा, आता एक्स अधिक 2 आहे, आता हा काय आहे आपल्याला एक्स काढायचा आहे ना, हा इकडे भागीला आहे ना, तर तिकडे जाऊन काय होईल गुणीला होईल. म्हणजे एक्स बरोबर 100 गुणीला 2, म्हणजे 100 दुनी किती मग 200. एक्स बरोबर किती मग 200, म्हणजे तुमचे उत्तर काय आलं मग 200 आहे असं ऑप्शनमध्ये. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. तर अशा प्रकारे या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही, फक्त कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या काय होतं आहे ते. ठीक आहे. एकदा जर गणित तुम्हाला कळाला तर व्यवस्थित तुम्हाला कळतं, आणि जर त्यांची कन्सेप्टच तुम्हाला कळाली नाही तर मग गणित कळत नाही. गणितामध्ये महत्त्वाचं आहे तुमची मांडणी जर व्यवस्थित जमली तर. आता बघा मित्रांनो, तुम्हाला समजत असेल आपण फक्त वजाबाकी हा चॅप्टर बघतोय. वजाबाकी ह्या चॅप्टरमध्ये प्रकार आपण 12 बघितले. प्रकार 12 कसे बघितले आणि सर्व प्रश्न आणि सर्व एक्झाम्पल मी परीक्षेत आलेले घेतले, ते आपण 12 प्रकार बघितले. म्हणजे तुम्हाला हलक्यात घेऊन चालत नाही. कोणती बेरीज असो वजाबाकी कोणताही टॉपिक असो, परीक्षेत किती प्रकारे विचारतात ते येणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून मी म्हणतो तुम्हाला की या आपल्या चॅनलवरती तुम्हाला क्वालिटी कंटेंट भेटेल, आणि ते कंटेंट जर तुम्ही व्यवस्थित रीड केलं तर त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही असं मला वाटतं. तर तेच करा, मी जेवढं सांगतोय फक्त तेवढं करा आणि तुमची पोस्ट तुम्हाला निघतं. ठीक आहे. बघा प्रकार 12 आहे. प्रकार याच्या अगोदर आपण 11 प्रकार बघितलेत. 4 ते 5 भाग मला वाटतं अपलोड केलेले आहेत आपण. त्या सर्व भाग एका सोयीने 1, 2, 3, 4 असे सर्व भाग बघा, म्हणजे तुम्हाला यांचा सिक्वेन्स आणि सर्व गणित तुम्हाला व्यवस्थित कळतील. आता बघा काय म्हटलं आहे, 5,06,786 या संख्येमधून 4,03,02 ही संख्या काय कराय, वजा कराय, म्हणजे वजाबाकी. म्हणजे आपल्याला हे शाब्दिक गणित आहे. शाब्दिक गणिताला फक्त आपल्याला मांडायचं आहे अंकामध्ये आणि मग सॉल्व करायचं आहे. किती आहे 5 लाख, किती 5 लाख. जर तुम्हाला हे अंक डायरेक्ट मांडता येत नसेल तर काय करायचं आहे, पहिले काय करायचं आहे बघा, मी सांगतो तुम्हाला हे अंक कसे मांडायचे. 5 लाख आहे, 5 लाख आहे बघा. 6 अंकी संख्या म्हणजे 5 लाख असतं. एकम, दहम, शतम, हजार, 10,000, लक्ष म्हणजे लाख. आता हे तुम्हाला वाचन कसं करायचं, काय करायचं, हे बेरीज या पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं. आता किती आहे 5 लाख लिहिले, मग त्याच्यानंतर 6,000. 6,000 किती आहे 4 अंकी संख्या, मग हे 6,000 लिहिले, हे 6,000. आता त्याच्यानंतर किती आहे, मग हा 6,000 झाला ना. आता 5 लाख झाला, 6,000. आता किती आहे 700. 700 किती आहे सर, तर 3 अंकी संख्या, हे 700. आता 700 झालं. आता किती आहे 86, मग हे सर मी 86 लिहिले. आणि यांची करायची फक्त बेरीज. म्हणजे तुम्हाला जर हे डायरेक्ट अशी संख्या लिहिता येत नाही तर असं लिहून ही संख्या लिहा. म्हणजे काय असेल मग 6 8 8 7 6 0 आणि 5, मग संख्या काय झाली 5 लाख. बघा आता 5,06,786, 5,06,786. म्हणजे तुमचं गोंधळ होत नाही की हे सर कसं लिहायचं, काय लिहायचं. आता इथे किती आहे 4 लाख, मग हे 4 लाख म्हणजे काय असेल 6 अंकी संख्या. ठीक आहे. हां 6 अंकी, मग काय आहे 300. 300 किती आहे सर, हे 3 अंकी संख्या. मग त्याच्यानंतर किती आहे सर 2, हे 2 काय आहे सर 1 अंकी संख्या. मग असंच. मग आता काय असेल हे 2, हे 0, हे 3, 0 0 आणि 4 झालं. 4,03,02. काही अवघड आहे. फक्त आता आपल्याला काय विचारलं आहे, यांच्या दोघांची वजाबाकी करा. आता फक्त वजाबाकी करा. किती आहे 5 लाख आहे, 6,786 मधून 4,03,02
ही संख्या वजा करा. आता चला, आता फक्त वजाबाकी करायचं. आता 6मधून 2 गेले किती सर? 4. 8मधून 0 गेलं किती? 8. 7मधून 3 गेलं किती? 4. 6मधून 0 गेला 6. 0शी 0 आणि 5मधून 4 गेले किती? 1. म्हणजे 1,06,484 हे असेल तुमचं उत्तर. काही आहे असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, 1,06,484 ऑप्शन क्रमांक 1मध्येच आपलं उत्तर आहे. आणि प्रश्न कुठं आला आहे? 2018मध्ये आलेला हा प्रश्न आहे. फक्त याच्यामध्ये तुमची कन्सेप्ट काय होती? जर तुम्हाला असं गणित डायरेक्ट दिलं असतं की हे गणित सर सॉल्व करा, तर तुम्हाला गणित आलं असतं ना, हा भाग पहिल्यासारखाच झाला असतं ना. पण याच्यामध्ये हे अंक शाब्दिक अंक आहेत, हे शाब्दिक आहेत, हे शाब्दिक तुम्हाला अंकामध्ये कन्वर्ट करता आले पाहिजे. आता काही विद्यार्थ्यांना डायरेक्ट येत नाही ना, सर 5 लाख कसं करायचं आहे, 5 लाख 6,000, त्याच्यात कन्फ्युजन होतं ना. मग त्याच्यात तुम्ही हे असं करा, हे असं सॉल्व करा आणि याची बेरीज करा, म्हणजे ही संख्या 30 संख्या तयार होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला एकदम बेसिकवर जाऊन तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघू. बघा काय आहे? 6,06,786 या संख्येमधून 3,03,02 ही संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल? आता काय आहे बघा, 6 लाख आहे, हे 6 लाख, 6,000 आहे ना, 6,786 ही डायरेक्ट संख्या तयार झाली. आता काय आहे? 3 लाख, हे 3 लाख किती आहे? 300 आणि हे 2 आहे. डायरेक्ट संख्या तयार. वजा करायची, यांची वजाबाकी विचारले ना, डायरेक्ट वजाबाकी. आता हे सर असं ज्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी काय करायचं आहे मी तुम्हाला सांगेन. त्यांच्यासाठी सरळ सरळ काय करायचं आहे, तर हे 6 लाख आहे ना, तर 6 लाख म्हणजे किती आहे? 6 अंकी संख्या. मग आपण काय करणार? 6 अंक लिहिणार. हे 6 लाख म्हणजे 6 वर 5 शून्य, 6 लाख. बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे लाख. मग काय करणार? 6 लाख झालं. मग आता 6,000. 6,000 किती अंकी आहे? तर 4 अंकी. मग आपण काय करणार? हे 6,000 करणार. हे सर 6,000. आता पुढे हे 6,000 झालं ना, झालं. आता किती आहे? 700. मग 700 किती आहे? तर 3 अंकी सर. हे 700, हे 700 लिहिणार. आता हे 700 झालं. आता काय आहे? 86. 86 किती आहे? 86. हे 86 कोण? हे किती आहे? 86. चालेल. आता काय? फक्त त्यांची बेरीज करा. आता किती आहे? 6, 8, 7, 6शी 6, 0शी 0 आणि 6शी 6. 6,06,786 सेम आहे. आता हे मला माहिती होतं, माझी कन्सेप्ट क्लिअर आहे म्हणून मी हे डायरेक्ट लिहिलं. पण ज्यांची कन्सेप्ट क्लिअर नसेल ते असं लिहा. आता पुढे काय? ते तसंच 3 लाख आहे म्हणजे किती आहे? 6 अंकी संख्या आहे. हां, हे 6 अंकी लिहिले. हां, आता पुढे काय आहे? 300. 300 म्हणजे काय आहे? 3 अंकी संख्या. हे 300, हे 300 लिहिले. आता पुढे काय? 302 आहे ना, हे फक्त 2. चला यांची करा फक्त आता बेरीज. 2शी 2, 0शी 0, 3शी 3, 0 आणि 3 आहे. 3 लाख, 302. हे माझी कन्सेप्ट क्लिअर होती म्हणून मी डायरेक्ट लिहून टाकलं. तुम्ही हे असं लिहा. तुम्हाला जर डायरेक्ट समजत नसेल, इथे तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर डायरेक्ट ते तसं लिहा आणि यांची वजाबाकी करा फक्त. आता ही संख्या आणि ह्या संख्येतून वजाबाकी करा. ही संख्या आपण इथे घेतली, ती संख्या लिही. आता 6मधून 2 गेले किती? 4. 8मधून 0 गेलं किती? 8. 7मधून 3 गेलं किती? 4. 6मधून 0 गेलं किती? 6. 0मधून 0 आणि 6मधून 3 गेलं किती? 3. म्हणजे 3,06,484 आहे असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, 3,06,484 ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही, गणित सोपं आहे. फक्त त्याची कोर कन्सेप्ट समजून घ्या, कन्सेप्ट काय आहे. आणि तुम्हाला मी सिक्वेन्सनुसार व्हिडिओ टाकतो आहे. सिक्वेन्स म्हणजे तुम्हाला एकही प्रकार स्किप करत नाही आहे. सर्व A to Z मटेरियल तुम्हाला यूट्यूबला आत्तापर्यंत कोणी दिलं नसेल ते पूर्ण तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. कंटेंटमध्ये क्वालिटी असेल, फक्त तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला समजेल की कंटेंटमध्ये क्वालिटी आहे की नाही.
ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघू. चला आता बघा काय आहे, 5,08,786 या संख्येमधून 4,04,05 ही संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल. आता बघा काय आहे, 5 लाख आहे तर आपण काय करा, लाख म्हणजे 6 अंकी आहे, हे 5 लाख. आता डायरेक्ट मी लिहितो, किती आहे 5,08,700 हे 86. त्या संख्येमधून 4,04,400 किती आहे 5, हे 405 ही संख्या वजा करा. आता मी हे डायरेक्ट कसं लिहिलं तर माझी कोर कन्सेप्ट क्लिअर आहे सर. मग तुमचं जर नसेल तर काय करा, 5 लाख, मग 5 लाख किती आहे सर, तर 6 अंकी आहे, मग हे मी लिहिणार सर 6 अंकी म्हणजे हे 5 लाख. मग त्याच्यानंतर काय आहे, हे 5 लाख लिहिले, मग काय आहे 8,000, हजार किती आहे तर 4 अंकी, मग मी लिहिणार हे 8,000, हे असे 8,000 लिहा, मग 8,000. मग काय पुढे 700, सर 700 किती आहे सर 3 अंकी, हे 700, मग किती आहे सर तर 86, हे 86. बस यांची बेरीज करा, किती असेल मग 6, 8, 7, 6, 0 आणि 5 म्हणजे किती आहे 5,08,786, 5,08,786. ठीक आहे. आता पुढे ही झाली 4 लाख. हे जर तुम्हाला माहिती असेल तसेल 4 लाख, लाख किती आहे तर 6 अंकी, मग हे 4 वर 5 0 म्हणजे हे 4 लाख. पुढे किती 4 लाख झालं, किती आहे मग 400, 400 किती आहे सर तर हे 3 अंकी, किती आहे मग तर 5. बस यांची बेरीज करा, किती आहे 5 5, 0 0, 4 4, 0 0, 0 0, 4 4. बस संख्या तयार झाली 4,04,05 आहे कन्सेप्ट. काही वेगळं आहे. मग या संख्येतून ही संख्या वजा करा. मग आता 6 मधून 5 गेले, किती उरतात तर उरतात सर 1. 8 मधून 0 गेले, किती उरतात तर 8. 7 मधून 4 गेले, किती उरतात तर 3. 8 मधून 0 गेला तर 8, 0 0, 5 मधून 4 गेला तर 1. 1,08,381 आहे कसं ऑप्शनमध्ये तर हो सर 1,08,381 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. आता बेरीजमध्ये आपण प्रकार बघितले 12, वजाबाकीमध्ये पण प्रकार बघितले आपण 12, दोन्ही याच्यामध्ये प्रकार 12 आपण बघितले. आता उद्यापासून आपण चालू करतोय गुणाकार. आणि प्रत्येक दिवसाला मित्रांनो तुम्हाला मी 2 व्हिडिओ अपलोड करतोय, एक सकाळी आणि एक संध्याकाळी, म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात करतोय. आणि 2-4 दिवसापासून रिझनिंगचे पण व्हिडिओ आता दररोज रेग्युलरली अपलोड होतील. ठीक आहे. चला तर याच्यासाठी फक्त तुम्ही काय करा, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण की हा फ्री ऑफ कंटेंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपया कुठं पेड करायची गरज नाही. याच्यासाठी तुम्हाला कुठेही क्लास लावायची गरज नाही. सर्व मटेरियल तुम्हाला इथे मी व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि देणार. फक्त तुम्ही त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या. चला ठीक आहे. चला धन्यवाद. इथेच आपण थांबू आज.